संपूर्ण लाडक्या बहिणींना जो त्यांचा 11वा हप्ता होता आणि 12वा हप्ता हा 3000 रुपये सोबत देणार याबद्दलची अपडेट आलेली आहे। तर ज्याही महिलांना 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, तर आता जून महिना सुरू झालेला आहे आणि यामध्ये सरकारी जॉबवर असलेल्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे आता जून महिना आणि मे महिना असे 2 महिन्याचे हप्ते सोबत येणार आणि यामध्ये जे पैसे असणार आहे तुमचे 3000 रुपये ते संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। तर नेमके हे जे पैसे असणार आहे तुमचे 3000 रुपये हे संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर कोणत्या तारखेपर्यंत जमा करण्यात येणार आहे याबद्दलची सुद्धा एक अपडेट आलेली आहे। ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि यामध्ये नेमकी झी24 तास यांच्याकडून कोणती माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ती माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता मोठी बातमी, पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी, अनेक अर्जदार अपात्र ठरणार। तर बघू शकता झी24 तास यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये कोणकोणती अपडेट दिलेली आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तर महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने निकषानुसार छाननी करण्याची सुरुवात केलेली आहे। निकषात न बसणाऱ्या आतापर्यंत 19 लाखाहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। आता राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादेची तपासणी सुरू केलेली आहे। यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। म्हणजे आता संपूर्ण लाडक्या बहिणींची परत तपासणी होणार आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यांचे 2 महिन्याचे पैसे 3000 रुपये हे पाठवण्यात येणार आहे। कारण यामध्ये अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या सरकारी नोकरदार आहे तरीसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दलची अपडेट दिलेली होती। तर आता जोपर्यंत संपूर्ण लाडक्या बहिणींची छाननी होत नाही तोपर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट येणार नाही की पैसे तुमचे या तारखेला पाठवण्यात येणार म्हणून। कारण बघू शकता की अजूनपर्यंत आदित्य तटकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मे महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, याबद्दलची सुद्धा कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही आहे। तर आता नेमकी कोणती अपडेट येईल यासाठी संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे, कारण की यामध्ये आता भरपूर लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात येणार आहे। कारण की यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींचे जे उत्पन्न आहे म्हणजे फॅमिलीचे उत्पन्न, कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असलेले कुटुंबांचे जे संपूर्ण लाडक्या बहिणींचे जे हप्ता असणार आहे हा बंद करण्यात येणार आहे। तर यामध्ये आता नेमकी अपडेट कोणती येणार यासाठी संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे। तरी लाडकी बहीण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।